विद्यार्थी मित्र हो, आपण मागील व्हिडिओ लेक्चरमध्ये प्रयोगात्मक आराखडा याचा अभ्यास करत होतो. आम्ही 3 तत्वांचा अभ्यास केला. त्यामध्ये पुनरुक्ती तत्व, यादृच्छिक निवड पद्धतीचं तत्व आणि स्थानिक नियंत्रणाचं तत्व या तिन्ही तत्वांचा अभ्यास केला. या तिन्ही तत्वांच्या अभ्यासात शेवटचं जे तत्व होतं स्थानिक नियंत्रणाचं तत्व, हे तत्व सांगत असताना आपल्याला मी असं म्हटलं की जमिनीचे एकसारखे अनेक तुकडे केले जातात, त्यांना ब्लॉक असे म्हणतात, आणि तो ब्लॉक अभ्यासासाठी अनेक प्लॉटमध्ये विभागतो आणि त्यामध्ये यादृच्छिक पद्धतीचा अवलंब करून योग्य निष्कर्ष प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला जातो. तर अशा प्रकारचं हे स्थानिक नियंत्रणाचं तत्व आणि एकूण ह्या तिन्ही तत्वाचा अभ्यास प्रयोगात्मक आराखड्यामध्ये संशोधक करत असतो आणि त्याचं संशोधन ते तो पूर्ण करत असतो. आणि ही पद्धती प्रामुख्याने प्रोफेसर R.A. फिशर यांनी विकसित केली हे आपण पाहिलं. आजच्या या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण संशोधन आराखड्याचा पुढील प्रकार पाहणार आहोत आणि तो म्हणजे प्रयोगात्मक आराखड्याचे महत्त्व. प्रयोगात्मक आराखडा काय आहे, त्याचं महत्त्व काय आहे ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. म्हणजे प्रयोगात्मक आराखडा याचा अभ्यास, इम्पॉर्टन्स ऑफ द एक्सपेरिमेंटल डिझाईन. म्हणजेच आतापर्यंत आपण प्रयोगात्मक आराखड्याची तत्व पाहिले, ते एकूण 3 स्वरूपाची तत्व पाहिले आणि याच प्रयोगात्मक आराखड्याचे आता महत्त्व, इम्पॉर्टन्स ऑफ द एक्सपेरिमेंटल डिझाईन हा या ठिकाणी आपण पाहणार आहोत. काय महत्त्व आहे प्रयोगात्मक आराखड्याचे. तर या प्रयोगात्मक आराखड्याचे प्रामुख्याने 2 प्रकार केले जातात. स्थूलमानाने प्रयोगात्मक आराखड्याचे 2 प्रकार केले जातात. त्यामध्ये एक अनौपचारिक प्रयोगात्मक आराखडा आणि दुसरा औपचारिक प्रयोगात्मक आराखडा. औपचारिक प्रयोगात्मक आराखडा आणि अनौपचारिक प्रयोगात्मक आराखडा असे हे 2 प्रकार प्रामुख्याने आपण इथे करत असतो. आणि हे 2 प्रकार अभ्यासकाने आपल्यासमोर मांडलेले आहेत. त्यामध्ये औपचारिक प्रयोगात्मक आराखडा, त्याला फॉर्मल एक्सपेरिमेंटल डिझाईन या नावाने ओळखलं जातं. फॉर्मल एक्सपेरिमेंटल डिझाईन. मग अशा या फॉर्मल किंवा फॉर्मल म्हणजेच औपचारिक प्रयोगात्मक आराखड्यामध्ये आपण विश्लेषण करत असताना असं म्हणता येईल आपल्याला की फॉर्मल एक्सपेरिमेंटल डिझाईनमध्ये प्रामुख्याने काही मुद्दे या ठिकाणी आपल्याला सांगता येतील. ते प्रामुख्याने 2-3 मुद्दे आहेत. या 3 ते 4 मुद्द्यात याचं विश्लेषण आपल्याला करायचं आहे. या औपचारिक प्रयोगात्मक आराखड्याच्या 4 प्रकारातून, 4 मुद्द्यातून याचं विश्लेषण आपण करणार आहोत. त्यामध्ये पहिला जो आहे पूर्णपणे निवड आराखडा. पहिला प्रकार आहे पूर्णपणे निवड आराखडा, जे कम्प्लिटली याला आपण म्हणतो रँडमाइज्ड डिझाईन. कम्प्लिटली रँडमाइज्ड डिझाईन, पूर्णपणे निवड आराखडा. तर अशा ह्या पूर्णपणे निवड आराखड्यामध्ये औपचारिक आराखड्याचा जेव्हा आपण विचार करतो, पूर्णपणे निवड आराखडा हा कसा आहे याचा विचार या प्रामुख्याने इथं होत असतो. पूर्णतः निवड कशी करायची, कम्प्लिटली रँडमाइज्ड डिझाईन. तर हा सर्वात सोयीचा आराखडा असं म्हणून विचारात घेतला जातं, कारण तो
2 तत्वावर आधारित आहे. हा सर्वात सोयीचा आराखडा असून हा 2 तत्वावर आधारित आहे. त्यातलं पहिलं तत्व आहे प्रसिद्धी तत्व. पहिलं तत्व आहे औपचारिक प्रयोगात्मक आराखड्याचं पहिलं तत्व आहे प्रसिद्धी तत्व आणि दुसरं आहे प्रयोगात्मक आराखड्याचे निवड तत्व. प्रसिद्धी तत्व आणि दुसरं निवड तत्व. आता यामध्ये या आराखड्याचं प्रमुख वैशिष्ट्य जर आपण पाहिलं तर असं म्हणता येईल की विषयाची निवड हे प्रयोगात्मक उपचार विषयाची निवड ही प्रयोगात्मक उपचार पद्धतीनुसार केली जाते. प्रयोगात्मक उपचार पद्धती यानुसार विषयाची निवड केली जाते. उदाहरण द्यायचं झालं तर समजा आपल्याकडे 10 विषय आहे. आपल्याकडे 10 विषय आहे आणि त्याची विभागणी अ गटात 5 आणि ब गटात 5 अशी निवड प्रक्रियेमध्ये केली जाते. म्हणजे आपल्याकडे 10 विषय, ते 10 विषय 2 गटात विभागले, अ गटात 5 आणि ब गटात 5. अशा प्रकारे हे निवड प्रक्रियेत 5-5 विषय निवडले जातात, वापरले जातात. आणि मग अ आणि ब गटात या दोन्ही गटाला सारखी संधी दिली जाते. दोन्ही गटांना सारखी संधी दिली जाते. आणि मग दोन्ही गटांना सारखी संधी देऊन त्या ठिकाणी अभ्यास हा केला जातो. मग आता हे 2 गट आहेत. या दोन्ही गटांना सारखी संधी देऊन त्याचा अभ्यास करून निष्कर्ष काढले जातात. 2 गट त्याच्यामध्ये साधा निवड आराखडा आणि निवड पुनरुक्ती आराखडा पुन्हा इथे ते येतात. आणि मग साधा निवड आराखडा आणि निवड पुनरुक्ती आराखडा या पद्धतीने या 2 गटात अभ्यास होऊन आणि मग त्याचे निष्कर्ष काढले जातात. 2 गट साधा निवड आराखडा. आता यामध्ये सामाजिक क्षेत्रातील किंवा अर्थशास्त्रातील जे संशोधन आहे हे मानवी वर्तणुकीशी संबंधित असतं, हे तर आपल्याला माहीत आहे. हा एक साधा आणि सोपा अशा प्रकारचा आराखडा आहे, कारण या साध्या बाबीमधून तो निवड केली जाते. सोप्या आणि साध्या बाबीतून याची निवड केली जाते. या आराखड्यामध्ये प्रथम समूह याची निवड केली जाते आणि त्यानंतर समूहाची निवड केली जाते आणि त्यानंतर त्या आधारे विशिष्ट गट निवडला जातो. अगोदर समूहाची निवड आणि मग त्यातून विशिष्ट गट निवडणे आणि हा निवडलेला गट प्रयोगात्मक आणि नियंत्रित गट असतो. प्रयोगात्मक आणि नियंत्रित गट असतो आणि तो गट समूहाचं प्रतिनिधित्व करतो. 2 गट त्याच्यामध्ये प्रयोगात्मक गट आणि दुसरा नियंत्रित गट असे हे 2 गट तयार केले जातात आणि ते समूहाचे प्रतिनिधित्व करतात. याला 2 गट साधा निवड आराखडा असं म्हटलं जातं. आणि निवड पुनरुक्ती आराखडा जो प्रकार आहे रॅन्डम रेप्लिकेशन डिझाईन या प्रयोगात्मक आराखड्यामध्ये दुसरा जो प्रकार आहे निवड पुनरुक्ती आराखडा, औपचारिक प्रयोगात्मक आराखड्यातला प्रकार. पहिल्या प्रकारचा हा विस्तार आहे. म्हणजे काय की आपल्याला असं म्हणता येईल या आराखड्यामध्ये
या आराखड्यामध्ये मर्यादा ह्या प्रामुख्याने वगळल्या जातात. या आराखड्यातील ज्या मर्यादा आहेत त्या वगळल्या जातात. म्हणून हा आराखडा म्हणजे अ पेक्षा ब हा आराखडा चांगला आहे असं म्हटलं जातं. कारण वरील गटामध्ये असं आहे की बाह्य घटकांचा समावेश होतो, परंतु या ठिकाणी बाह्य घटकांचा परिणाम हा नियंत्रित केला जातो. बाह्य घटकाचा परिणाम हा नियंत्रित केला जात नाही. वरच्या ह्याच्यामध्ये नियंत्रित गट असतो, त्याच्यावर तो नियंत्रित केला जातो, परंतु यामध्ये बाह्य घटक जो आहे त्याचा परिणाम नियंत्रित केला जात नाही. आणि म्हणून हा निवड पुनरुक्ती आराखडा या ठिकाणी या पद्धतीने अभ्यासला जातो की यामध्ये बाह्य घटकांचा परिणाम नियंत्रित केला जात नाही आणि अभ्यास करून जो निष्कर्ष येईल तो निष्कर्ष काढला जातो. म्हणून हा एक महत्त्वाचा मुद्दा इथे आपण विचारात घेतला पाहिजे. तर अशा प्रकारे इथे आपण अ आणि ब या दोन गटांचा अभ्यास प्रामुख्याने केलेला आहे. आणि म्हणून औपचारिक प्रयोगात्मक आराखड्यातली जो पूर्णतः निवड आराखडा ज्याला आपण म्हणतो त्याचा विचार आपण या ठिकाणी प्रामुख्याने केलेला आहे. आता यानंतरचा दुसरा जो प्रकार आहे या औपचारिक प्रयोगात्मक आराखड्याचा तो जो आहे तो म्हणजे निवड गट आराखडा. निवड गट आराखडा यामध्ये हा या अगोदरचा जो गट आहे रँडमली जो घेतलेला आपण म्हणतो त्यापेक्षा अधिक म्हणजे आपण पूर्णपणे निवड आराखड्यापेक्षा हा आराखडा अधिक सुधारित असं म्हटलं जातं. पूर्णपणे जो आराखडा आपण अभ्यासला पूर्णपणे निवड आराखडा, तर पूर्णपणे निवड आराखड्यापेक्षा निवड गट आराखडा अधिक सुधारित मानला जातो. कारण यामध्ये काय आहे महत्त्वाचा गोष्ट, दोन मूलभूत तत्व त्यांनी सांगितली. या दोन मूलभूत तत्वाबरोबर त्यांनी नियंत्रित तत्वही या ठिकाणी लागू केलं. या अभ्यासामध्ये प्रामुख्याने प्रथम एक ब्लॉक तयार केला जातो आणि ब्लॉकमध्ये विविध गट हे विभागले जातात आणि हे जे गट विभागलेले असतात ते एकसारख्या वैशिष्ट्याचे असतात, एकसारख्या वैशिष्ट्याचे असतात आणि परावलंबी घटकाच्या संदर्भामध्ये परावलंबी जो घटक आहे दुसऱ्यावर अवलंबून असणारा जो घटक आहे याच्या संदर्भातील मापन करण्याच्या दृष्टीने बदलते घटक निवडले जातात आणि अभ्यास केला जातो. आणि म्हणून निवड गट आराखडा हा संपूर्ण निवड गट आराखड्यापेक्षा संपूर्ण निवड आराखड्यापेक्षा अधिक सुधारित म्हटला जातो. त्यानंतर लॅटिन स्क्वेअर डिझाइन, तर अशा प्रकारचा हा तिसरा प्रकार या औपचारिक आराखड्यामध्ये दिसून येतो. हा आराखडा कृषी संशोधनात प्रामुख्याने वापरला जातो. कृषी संशोधनामध्ये कृषीचा अभ्यास करण्याकरिता लॅटिन स्क्वेअर आराखडा वापरला जातो. निसर्गाचा कृषी उत्पादनावर परिणाम होतो. निसर्ग कृषी उत्पादनावर वादळ, वारा, पाऊस, अतिवृष्टी वगैरे पुन्हा अवर्षण वगैरे याचा परिणाम कृषीच्या उत्पादनावर होतो. आणि मग या ठिकाणी विशिष्ट पिकांच्या उत्पादनासाठी विशिष्ट पिकांचं उत्पादन घेण्यासाठी विविध खतांच्या मात्रा, खतांचा डोस
किंवा मात्रा किंवा डोस वेगवेगळ्या स्वरूपामध्ये खतांचा डोस वापरून त्यातून जे मिळणारे निष्कर्ष आहेत ते आपल्याला वेगवेगळे मिळतात. म्हणजे विशिष्ट पिकांचं उत्पादन घेण्याकरता खतांचे डोस वापरले जातात आणि खतांचे डोस वापरून त्या विशिष्ट पिकांच्या साठी जे विविध खतांचे डोस वापरले जातात त्यासाठी निवडलेल्या जमिनीचा कस सारखा मानला जातो. म्हणजे एकाच जमिनीतून एकसारख्या प्रतीच्या जमिनीमध्ये विशिष्ट उत्पादनांचे विशिष्ट विशिष्ट पिकाचं उत्पादन घेण्याकरता खताचे डोस मात्र विविध स्वरूपाचे वापरले जातात. म्हणजे काही ठिकाणी 2, काही ठिकाणी 1 अशा प्रकारचे ते विविध खताचे डोस वापरले जातात आणि त्यावरून अभ्यास केला जातो किंवा किती खत वापरल्याने किती उत्पादन होतं, खताचे डोस किती द्यावेत की जेणेकरून उत्पादनात वाढ होते. जमीन एकाच प्रकारची आहे, पीक एकच आहे, परंतु खताचे डोस मात्र आपण वेगवेगळ्या प्रकारचे दिलेले आहेत. तर या विविध डोसनुसार कोणत्या डोसाचा अधिक परिणाम झाला याचा अभ्यास या ठिकाणी प्रामुख्याने होतो. आणि म्हणून लॅटिन स्क्वेअर डिझाईनमध्ये अशा प्रकारे जमिनीतील पीक उत्पादनासाठी विविध खत डोस वापरून केलेला अभ्यास आणि काढलेले निष्कर्ष यासाठी ही लॅटिन स्क्वेअर पद्धती किंवा लॅटिन स्क्वेअर डिझाईन किंवा लॅटिन स्क्वेअर आराखडा अभ्यासला जातो. आणि मग औपचारिक प्रयोगात्मक आराखड्याचा हा तिसरा प्रकार पाहिला. आणि चौथा जो प्रकार आहे औपचारिक प्रयोगात्मक आराखड्याचा तो म्हणजे घटक आराखडा. हा शेवटचा प्रकार. या ठिकाणी आपण फॅक्टरल डिझाईन किंवा FD शॉर्टमध्ये किंवा मराठीत घटक आराखडा. यामध्ये एकापेक्षा अधिक घटकांचा अभ्यास केला जातो आणि एकापेक्षा अधिक घटकांच्या बदलांचा परिणाम अभ्यासला जातो. हा आराखडा प्रामुख्याने अर्थव्यवस्थेत याचा विशेष महत्त्व आहे. याचे सुद्धा 2 प्रकार आहेत, एक साधा आराखडा आणि संमिश्र आराखडा. साधा आराखडा आणि संमिश्र आराखड्याच्या पद्धतीने घटक या ठिकाणी निवडले जातात आणि एकापेक्षा अधिक घटक निवडले जातात आणि त्या घटकांच्या बदलांचा परिणाम काय झाला तो अभ्यासला जातो. त्या घटकांच्या बदलांचा परिणाम काय झाला तो या ठिकाणी अभ्यासला जातो आणि निष्कर्ष काढले जातात. म्हणून घटक आराखडा या नावाने औपचारिक प्रयोगात्मक आराखड्याचा औपचारिक आराखडा हा प्रकार आणि त्यातील हा चौथा प्रकार प्रयोगात्मक आराखड्याचा आपण या ठिकाणी पाहतो तो म्हणजे घटक आराखडा. तर असे प्रयोगात्मक आराखडा या अंतर्गत 4 प्रकारे या प्रयोगात्मक आराखड्याचा अभ्यास येथे केला जातो आणि त्यानुसार प्रयोगात्मक आराखडा हा आपण पूर्णपणे अभ्यासतो. प्रयोगात्मक आराखड्याचा अभ्यास करताना एकूण 4 प्रकाराचा अभ्यास करून प्रयोगात्मक आराखडा नेमका काय आहे ते आपल्याला समजून घ्यावे लागते. म्हणून या ठिकाणी विद्यार्थी मित्रहो, आपण औपचारिक आणि अनौपचारिक आराखडे या प्रयोगात्मक आराखड्याचे 2 प्रमुख प्रकार, त्यातला औपचारिक आराखडा म्हणजे काय आणि त्या औपचारिक आराखड्याअंतर्गत येणारे हे 4 प्रकार कोणते आहेत त्याचा आपण अभ्यास या ठिकाणी केला. याचा एकंदरीत उहापोह केला. मला वाटतं आज आपण या औपचारिक आराखड्यातील 4 प्रकारांचा अभ्यास करून आपल्यापुढे मुद्दे मांडले, हे आपल्याला समजले असतील असे या ठिकाणी मी गृहीत धरतो.
आपली काही अडचण असेल या पलीकडे तर ती तुम्ही निश्चितपणे नमूद करू शकता. ऑनलाईन करा, व्हॉट्सअपवर करा. त्या अडचणींची दखल घेऊन त्या अडचणी पुढील व्हिडिओ लेक्चरमध्ये निश्चितपणे सोडवण्याचा प्रयत्न किंवा सोडवील अशा प्रकारची या ठिकाणी मी आपल्याला नमूद करतो. असे या ठिकाणी नमूद करून, असे आपल्याला सूचित करून आजचं हे व्हिडिओ लेक्चर पूर्ण झाले असे स्पष्ट करतो आणि थांबतो. धन्यवाद.